बिल्डर बँक संबंधावरून सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला फटकारले. गृह खरेदीदारांचे खटले लांबवता येत नाहीत, ताबा न घेता हप्ते घेतल्याचा मुद्दा. दिल्ली एनसीआर आणि देशाच्या इतर भागांमध्ये गृह खरेदीदारांची फसवणूक करण्यासाठी बँका आणि विकास कामांमधील संबंधांची चौकशी केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्रीय अन्वेषण विभागाला सीबीआयला फटकारले. चौकशी लांबवल्याने फ्लॅट खरेदीदारांना आणखी त्रास होईल असे न्यायालयाने म्हटले आहे. सीबीआयने इतर राज्यांमधून संबंधित राज्य एजन्सीकडे प्रकरणे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जय माल्य बागची आणि विपुल एम पंचोली यांच्या खंडपीठाने सीबीआयच्या विधानावर आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालय 1200हून अधिक गृह खरेदीदारांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करत होते, ज्याचे मुख्य याचिकाकर्ते हिमांशु सिंग यांनी वकील वक्षय. सर्वोच्च न्यायालय 1200हून अधिक गृह खरेदीदारांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करत होते, ज्याचे मुख्य याचिकाकर्ते हिमांशु सिंग यांनी वकील अक्षय श्रीवास्तव यांच्या मार्फत दाखल केले होते. याचिकाकर्त्यांनी एनसीआरमधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये, विशेषतः नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गुरुग्राममध्ये अनुदान योजनेअंतर्गत फ्लॅट बुक केले होते. फ्लॅटचा ताबा नसतानाही बँक त्यांना हप्ते भरण्यास भाग पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला.